दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकमध्ये इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श उपक्रम राबविण्यात आलाय। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था डुबरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी झिरो डाऊन पेमेंट आणि अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत चेतक इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि हरित ऊर्जेच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेने हा उपक्रम हाती घेतलाय। संस्थेच्या 39 कर्मचाऱ्यांना चेतक इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 15 कर्मचाऱ्यांना नाशिक रोड येथील वासन चेतक शोरूममध्ये वाहनांचे वितरण करण्यात आले। यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण वाजे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना बाईकच्या चाव्या वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, जनसंपर्क संचालक शंकर वामने, संचालक आनंद सहाणे, कार्यकारी संचालक महेश कुटे, सल्लागार हेमंत तुंगार, शिवाजी हांडोरे तसेच वासन चेतकचे ग्रुप ॲडमिन असीम शेख, जनरल मॅनेजर मंजूर पटेल, सेल्स मॅनेजर जयवंत साळवी, सर्व्हिस मॅनेजर भागवत पांडे, नितीन धनगट, मनीष जमदाडे, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थिती होती। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी नारायण वाजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन। आज वासन चेतक या शोरूममध्ये आम्ही आमच्या संस्थेचे कर्मचारी यांना ई बाईकचं वितरण या ठिकाणी या शोरूमचे जनरल मॅनेजर मंजूर पटेल साहेब आणि आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण शेठ वारुंगसे, कार्यकारी संचालक महेश कुटे, जनसंपर्क संचालक आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती शंकर शेठ वामने, आमचे संचालक आनंदराव साहणे आणि नाशिक रोड शाखेचे जे आमचे सल्लागार आहे त्यात शिवाजी भाऊ हांडोरे, हेमंत शेठ गायकवाड असेल, हेमंत शेठ तुंगार आदी सर्व मंडळी आणि आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी या वितरणासाठी हजर झालेले। याचा मुख्य उद्देश असा आहे का आपल्याकडं इंधनची महागाई आणि हे सर्व करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी इंधन बचतीसाठी जे आव्हान केले, एक राष्ट्रीय कार्याचा सहभाग म्हणून श्रीमंत पेशवे पतसंस्थेने पाऊल पुढे टाकलं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना या अतिशय झिरो पेमेंटमध्ये त्यांना अतिशय म्हणजे अल्प व्याजदरामध्ये त्यांना या गाड्या देण्याचा आम्ही प्रोत्साहन बजाज चेतक या कंपनीच्या गाड्या त्यांना आम्ही या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात आज 15 गाड्याचं वितरण या ठिकाणी होतं आहे। या निमित्ताने आमचे सर्वच श्रीमंत परिवाराचे सर्व चिंतक आणि बजाज चेतकचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे। मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी या संधीचा फायदा करून घेतला, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अरुण वारुंगसे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेचे व्हाईस चेअरमन, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या वतीनं संस्थेचे जे अल्पबचत कर्मचारी अधिक कर्मचारी या लोकांना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार पेट्रोल बचाव, इंधन बचाव या आणि ई बाईकचा वापर करा या धोरणात्मक विचार त्यांनी मांडले आणि त्याला श्रीमंत पेशवे पतसंस्थेतर्फे भरघोस असा प्रतिसाद देत असताना आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना ई बाईक देण्याचं ठरवलं आणि आज रोजी जवळजवळ आम्ही 15 गाड्या या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना वितरण केलेलं आहे। आज या ठिकाणी वासन चेतन शोरूममध्ये या ठिकाणी श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्था डुबेर सिन्नर या ठिकाणी त्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 10 शाखा कार्यरत आहेत आणि ते जे कर्मचारी आहेत, खरं तर ही जी बँक आहे हे बँक नसून एक घराप्रमाणे कर्मचाऱ्यांची काळजी घेणं या सर्व गोष्टींना धरून चेअरमन या परिवार समजून त्यांचं इंधन बचत व्हावं व सगळं कार्य त्यांचं सुरळीत चालावं यासाठी चेअरमन अतिशय प्रेमळ स्वभावाचे असणारे नारायण शेठ वाजे असतील व
वर सर्वच बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी हे सर्वच जण या ठिकाणी जमलेले आहेत. आम्हीही या योजनेचा त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, जेणेकरून आपले इंधनही बचत होईल आणि आपला जो आर्थिक खर्च आहे तो सुद्धा आपला बचतीत चालणार आहे, म्हणून सगळ्यांनाच सोयीस्कर आहे. याबद्दल श्रीमंत बाजीराव पेशवे या पतसंस्थेचे आम्ही सर्व कर्मचारी मिळून खूप खूप आभार मानतो. तुम्ही कर्मचाऱ्यांना एक घर समजून आमची सगळी जबाबदारी घेताय आणि समजून घेताय. चेतक नाशिक रोड शोरूम या ठिकाणी श्रीमंत पेशवे पतसंस्था जे डुबेरे शाखा सिन्नर तालुका इथं असून यांची जी संकल्पना आहे, आता चेअरमॅन साहेबांनी जे सांगितलं, आमच्याबरोबर उपस्थित असलेले संस्थापक चेअरमॅन श्री नारायण वाजे साहेब, त्यांच्याबरोबर व्हाईस चेअरमॅन जनसंपर्क संचालक शंकर मारुती वामने, आनंदा तुकाराम साने, सर्व प्रमुख उपस्थितींच्या याच्यात सोहळा पार पाडण्यात आलेला आहे. या संस्थेच्या ज्या संकल्पना आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे पेट्रोल बचाव इंधन बचावची योजना सांगितली होती, त्या अनुषंगाने आज सर्वांनी हे इलेक्ट्रिक वाहनाचं प्रोत्साहन देत भारतात सध्या बजाज चेतक हे वाहनच इलेक्ट्रिक साधन म्हणून खूप प्रमाणात हे वाढलेले असल्यामुळं बँकेनी जे पतसंस्था आहे यांनी जी संकल्पना आयोजित केली, यांची कमीत कमी नाशिक जिल्ह्यात 10 शाखा असून कमीत कमी 100 कर्मचारी या पतसंस्थेत कार्यरत असून प्रत्येक कर्मचाऱ्यांचा इंधन बचत व्हावं याकरिता त्यांनी जे इलेक्ट्रिक वाहनं देण्याचा निर्णय घेण्यात आला, हा निर्णय खूप हे आहे. त्याच्यामध्ये यांनी अल्प दरात म्हणजे 0 डाऊन पेमेंटमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला गाड्या दिलेल्या आहेत. तर 100पैकी जवळपास त्यांनी असे 40 कर्मचारी आहेत ज्यांचे गाड्या इथं लोन उपलब्ध करून दिलेलं आहे, कर्ज अल्प याच्यात. आणि त्याच्यातल्या आज गाड्याचा स्टॉक फक्त 15 गाड्यांचा स्टॉक असल्यामुळं आज भाग्यवान 15 गिराईक जे आहे आमचे, त्यांना आज हा वितरण सोहळा पार पाडण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने इंधन बचतीसोबतच पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यातही अशा योजनांना प्राधान्य दिले जाईल. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बचतीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.